नमस्कार, पल्लवीज किचन अँड ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज संडे होता, हा व्हिडिओ आहे संडेचा. तर संडे होता तर आम्ही बाहेर फिरायला जाणार होतो. आमच्या तिथे गार्डन आहे मोतीबाग म्हणून. तर आम्ही आज तिथे जाणार होतो देवाला घेऊन. खूप दिवसापासून गेलो नव्हतो, जवळपास 1 ते 1.5 वर्ष झालं असेल आम्ही मोतीबागेत गेलेलो नव्हतो. बरेच जण म्हणत होते की मोतीबाग खूप छान झाली आहे, म्हणून म्हटलं चला एकदा आपण बघून येऊ आणि फिरूनही येऊ. तर आम्ही इथे चाललो आहोत मोतीबागेला. तर मोतीबागेत जाताना हा एक अमृतेश्वर तलाव लागतो. तुम्ही इथे बघू शकता, संध्याकाळी फिरायला किंवा सकाळी मॉर्निंग वॉकसाठी खूप छान असं आहे जागा फिरण्यासाठी. खूप छान वाटतं. इथून आपण सरळ मोतीबागेला जाणार आहोत. तर मी तिकडचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. तर इथे आम्ही आलेलो आहोत छत्रपती संभाजी महाराज उद्यानाजवळ. हेच आहे ते मोतीबाग, म्हणून याला बरेच जण मोतीबागही म्हणतात. हे छत्रपती संभाजी महाराज उद्यान आहे. खूप छान आहे, मुलांना खेळण्यासाठी पण खूप छान आहे. इथे ना खूप मस्त असं फूड कोर्ट बनवलेलं होतं. आता छान रिनोव्हेशन झाल्यामुळे खूप सुंदर असं तिथे वाटत होतं. अगोदरही होतं पण असं इतकं छान नव्हतं, पण आता खूप छान असं बनवलेलं आहे. हे आम्ही बॅक साईडने आलेलो होतो इकडे. हे मी आता इकडे म्हणजे पहिल्यांदाच येते, अगोदर नव्हतं इकडे. आता रिनोव्हेशन झाल्यानंतर आम्ही फर्स्ट टाईम आलेलो होतो इथे. इथे तुम्ही बघू शकतात, खूप मोठा आणि सुंदर अशा अशोक स्तंभाच्या प्रतिकृती इथे साकारलेली आहे. खूप सुंदर असा अशोक स्तंभ इथे त्यांनी बनवलेला होता आणि खूप छान असं वातावरण वाटतं आहे तिथे. खूप छान, प्रसन्न, शांत. आपल्या जालन्यात मुलांना कुठेतरी खेळायला वगैरे जाण्यासाठी एकमेव जागा आहे ती म्हणजे फक्त मोतीबागच आहे. तिथेच मग मुलं आपल्याला खेळायला वगैरे जाऊ शकतात. देव इकडे बघ. गार्डन खरंच खूप छान झालेलं आहे, पण लोक खूप तिथे कचरा करतात. चिप्स वगैरे खाऊन कागद वगैरे तिथंच टाकतात. पाण्याच्या बॉटल वगैरे खूप सारा कचरा करून ठेवतात. गुटखेच्या त्या पुड्या वगैरे खाऊन तिथेच थुकलेलं होतं. त्यामुळे खूप असं घाण वाटत होतं. सगळं नवीन झाडांना कलर वगैरे दिलेला होता, तिथेच लोकांनी थुकलेलं होतं. तर खूप अशी घाण कचरा केलेला होता लोकांनी. तर ते केलं नाही पाहिजे. ते आपल्यासाठी, आपल्या करमणुकीसाठी तुम्ही ते बघू शकता खूप असा कचरा टाकलेला होता. ते आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी, थोडंसं आपल्याला फ्रेश होण्यासाठी जाण्याचं एकमेवच ठिकाण आहे तिथे. मोतीबागेत जाण्यासाठी ते एकच आहे, त्यामुळे असा कचरा नाही केला पाहिजे. हा जो पॉईंट आहे हा सर्वात सुंदर असा पॉईंट आहे आणि इथं खूप अशी गर्दी पण असते आणि फोटो व्हिडिओ काढण्यासाठी तर खूप सुंदर अशी जागा आहे. हा जो बर्ड इथं आहे तो खूप असा सुंदर आहे. इथे बरेच जण रीलसुद्धा बनवत होते आणि त्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी खूप सुंदर असं वातावरण होतं. आभाळही आलेलं होतं. खूप छान असं वाटत होतं. संध्याकाळी सूर्य मावळण्याची वेळ होती, तर खूप छान असं वातावरण तिथं तयार झालेलं होतं. आम्हीसुद्धा तिथे खूप छान असे फोटो व्हिडिओ शूट केले आहेत. आता बराच वेळ तिथे घालवल्यानंतर आता आम्ही तिथून बाहेर पडलो आहोत. आता आम्ही चाललो आहोत आमच्या दुकानाकडे. आता इथून पुढे आम्ही दुकानात जाणार आहोत. त्यानंतर मी तुम्हाला तिकडचा थोडासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर हे आहे आमचं डीज फोटो स्टुडिओ. हे आमचं टाउन हॉलला आमचं छोटंसं स्टुडिओ आहे.
पण खूप छान आहे. मी हे स्टुडिओ तुम्हाला यूट्यूबवर फर्स्ट टाईमच दाखवते. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.